नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण क्लॉजेस या इंग्रजी ग्रामरमधील पाठविषयी पाहणार आहोत. काय असतं क्लॉजेस? क्लॉजेसला आपण मराठीमध्ये उपप्रकार, उपवाक्य किंवा पोटवाक्य असं आपण म्हणत असतो. क्लॉजेस कसा तयार होतो? तर क्लॉजेस हा ग्रुप ऑफ वर्ड्स असतो, शब्दांचा समूह म्हणजे उपवाक्य किंवा पोटवाक्य असं म्हणूयात. सब्जेक्ट व्हर्ब यांचं कॉम्बिनेशन असतं, त्याला आपण क्लॉजेस म्हणतो. इट हॅज अ कम्प्लीट मिनिंग बाय इटसेल्फ, आणि त्या पूर्ण वाक्याचा जो मिनिंग असतो तो त्यामधून निघत असतो, त्याला आपण क्लॉजेस असं म्हणत असतो. एक एक्झाम्पल इथं पाहूया. ही प्लेज क्रिकेट रेग्युलरली. यामध्ये सब्जेक्ट आणि प्लेज हे वर्ब आहे, म्हणजे सब्जेक्ट आणि वर्ब यांचं कॉम्बिनेशन आहे, म्हणून हा क्रायटेरिया या ठिकाणी पूर्ण होतो. आणि हा सर्व ग्रुप ऑफ वर्ड आहे, म्हणून हा क्रायटेरिया देखील पूर्ण होतो. इट हॅज अ कम्प्लीट मिनिंग बाय इटसेल्फ. तर या पूर्ण वाक्याला त्याचा एक अर्थ पण आहे, या वाक्यातून अर्थ निघतो. काय अर्थ निघतो पाहूया. ही प्लेज क्रिकेट रेग्युलरली. तो नियमितपणे क्रिकेट खेळतो. तर हा एक पूर्ण वाक्य एक क्लॉज झाला. एक क्लॉज पूर्ण होण्यासाठी त्या वाक्यामध्ये सब्जेक्ट असावा लागतो, वर्ब असावा लागतो. त्या वाक्याचा अर्थ काहीतरी निघत असला पाहिजे, आणि ते वाक्य ग्रुप ऑफ वर्ड्स असलं पाहिजे. फक्त गो, प्ले हे क्लॉज होणार नाहीत, ते फक्त वर्ब होतील. आता या क्लॉजेसचे प्रकार किती आहेत? तर मुख्य 2 प्रकार आहेत. कोणते कोणते? तर इंडिपेंडंट क्लॉज आणि डिपेंडंट क्लॉज असे 2 प्रकार या ठिकाणी आहेत. हा जो इंडिपेंडंट क्लॉज आहे याला आपण मेन क्लॉज असं देखील म्हणू शकतो, आणि डिपेंडंट क्लॉज जो असतो तो सबऑर्डिनेट क्लॉज असतो. सबऑर्डिनेट क्लॉज असतो डिपेंडंट क्लॉज. अगोदर इंडिपेंडंट क्लॉज म्हणजे काय, त्याच्यामध्ये काय काय कोणत्या कोणत्या गोष्टीचा समावेश होतो हे पाहूया. पहा या ठिकाणी अ कम्प्लीट सेंटेन्स बाय इटसेल्फ. हे वाक्य स्वतः पूर्ण होत असतं, त्याला एक विशिष्ट अर्थ असतो. इट डझंट एनी अदर क्लॉज फॉर इट्स एक्झिस्टन्स. या वाक्याच्या अस्तित्वासाठी किंवा वाक्य पूर्ण होण्यासाठी, अर्थपूर्ण वाक्य पूर्ण होण्यासाठी, विचार पूर्ण होण्यासाठी या ठिकाणी दुसऱ्या क्लॉजची गरज नसते इंडिपेंडंट क्लॉजला. एक्झाम्पल पहा. यू मे सीट. तर हे या ठिकाणी यू सब्जेक्ट आहे, सीट वर्ब आहे. तुम्हाला एक लक्षात आलं की इथं सब्जेक्ट आणि वर्बचं कॉम्बिनेशन आहे. हा ग्रुप ऑफ वर्ड्स आहे, आणि इट हॅज अ कम्प्लीट मिनिंग बाय इटसेल्फ, आणि या वाक्याला स्वतःचा अर्थ देखील आहे. म्हणून हे जे सेंटेन्स आहे यू मे सीट, हे या ठिकाणी आपल्याला इंडिपेंडंट क्लॉज म्हणजे मेन क्लॉज, यालाच आपण तिसरा शब्द आहे इम्पॉर्टंट क्लॉज म्हणू शकतो. आता याच्यामध्ये काय होतं, कम्प्लीट थॉट दिसून येतो या सेंटेन्समध्ये, म्हणून याला आपण इंडिपेंडंट क्लॉज असं म्हटलंय. आता डिपेंडंट क्लॉज काय असतो? डिपेंडंट क्लॉज मध्ये काय काय होतं ते पाहूया. पहा या ठिकाणी डिपेंडंट क्लॉज यालाच आपण सबऑर्डिनेट क्लॉज असं म्हणत असतो. याच्यामध्ये सब्जेक्ट वर्ब कॉम्बिनेशन असतं, दोन्हीकडे सब्जेक्ट आणि वर्बचं कॉम्बिनेशन असतं. नो कम्प्लीट थॉट हे महत्त्वाचं आहे. या वाक्यामध्ये डिपेंडंट क्लॉजच्या म्हणजे सबऑर्डिनेट क्लॉजच्या वाक्यामध्ये ते वाक्य या ठिकाणी तो विचार ज्या वाक्यामध्ये मांडलाय तो विचार पूर्ण करू शकत नाही. नो कम्प्लीट थॉट. डिपेंडंट ऑन इंडिपेंडंट क्लॉज, आणि हे डिपेंडंट क्लॉज हा डिपेंड असतो इंडिपेंडंट क्लॉजवर. फॉर एक्झाम्पलमध्ये पहा. विअर यू लाईक. तर इथं तुम्हाला अर्थ पूर्ण दिसत नाही का? सब्जेक्ट आहे, वर्ब आहे, कॉम्बिनेशन आहे, ग्रुप ऑफ वर्ड्स पण आहे, परंतु नो कम्प्लीट थॉट. पण जर याच वाक्याला अगोदरचं वाक्य जोडलं तर यू मे सीट वेअर एव्हर यू लाईक. I repeat once again, listen carefully. You may sit
व्हेअर एव्हर यू लाईक आता मात्र अर्थ पूर्ण होतोय आणि व्हेअर एव्हर यू लाईक हा जो सेंटेन्स आहे, हा जो क्लॉज आहे, त्याला आपण डिपेंडंट क्लॉज असं म्हणणार आहे. आणि या डिपेंडंट क्लॉजला दुसरं नाव काय आहे तर सबऑर्डिनेट क्लॉज आहे. सबऑर्डिनेट क्लॉज आहे, हे लक्षात ठेवा. तुमच्या पुस्तकामध्ये सबऑर्डिनेट क्लॉज असं त्याला म्हटलेलं आहे. या सबऑर्डिनेट क्लॉजचे 3 प्रकार पडतात. कोणते कोणते प्रकार आहेत डिपेंडंट क्लॉजचे म्हणजेच सबऑर्डिनेट क्लॉजचे बरं का. याचे 3 प्रकार असतात. एक असतं नाउन क्लॉज, दुसरा आहे ॲडजेक्टिव्ह क्लॉज आणि तिसरा आहे ॲडव्हर्ब क्लॉज. तर असे 3 प्रकार तुम्हाला डिपेंडंट क्लॉजचे म्हणजेच सबऑर्डिनेट क्लॉजचे दिसतील. तर यातील प्रत्येक प्रकार आणि त्याचे सेंटेन्सेस आपण पाहणार आहोत. तर नाउन क्लॉजचे जे सेंटेन्स आहेत त्यामध्ये तुम्हाला तो क्लॉज ॲक्ट ॲज अ नाउन दिसतो. ॲडजेक्टिव्ह क्लॉजमध्ये ॲडजेक्टिव्ह क्लॉज हा ॲक्ट ॲज अ ॲडजेक्टिव्ह आणि ॲडव्हर्ब क्लॉजमध्ये तो जो क्लॉज असणार आहे तो कसा ॲक्ट करणार आहे तर ॲडव्हर्ब सारखं ॲक्ट करणार. पाहूया त्याचे काही सेंटेन्सेस या ठिकाणी. प्रथम नाउन क्लॉज. नाउन क्लॉजमध्ये कॉमन असलेली गोष्ट ग्रुप ऑफ वर्ड्स, सब्जेक्ट, व्हर्ब आणि याचं कॉम्बिनेशन आहे. आणि सर्वात महत्त्वाचं नाउन क्लॉज ओळखण्यासाठी ॲक्ट्स ॲज अ नाउन, नाउन सारखी कृती करतो किंवा नाउन म्हणून त्या ठिकाणी वाक्यामध्ये दिसून येतो. आता सेंटेन्स पहा. एक्झाम्पलमध्ये आय फिअर दॅट आय विल फेल. तर दॅट आय विल फेल हा डिपेंडंट क्लॉज आहे म्हणजे सबऑर्डिनेट क्लॉज आहे. या सबऑर्डिनेट क्लॉजमध्ये सब्जेक्ट आहे, वर्ब आहे. हा तुम्हाला समजलं की हा डिपेंडंट क्लॉज आहे. म्हणजे आता याला नाउन क्लॉज का म्हणायचं तर पहा, आय फिअर मी कशाला घाबरतो दॅट आय विल फेल. तर हे दॅट आय विल फेल एवढं मोठं ह्या मेन क्लॉजचं ऑब्जेक्ट आहे आणि हे नाउन सारखं काम करतं. म्हणजे आय फिअर इट, आय डिड कशासाठी दॅट आय विल फेल एवढ्या सेंटेन्ससाठी आपण इट शब्द वापरू शकतो आणि हे ऑब्जेक्ट आहे, नाउन सारखं काम करतंय म्हणून याला आपण नाउन क्लॉज म्हणायचंय. या संपूर्ण क्लॉजला, सबऑर्डिनेट क्लॉजला, डिपेंडंट क्लॉजला काय म्हणायचंय नाउन क्लॉज म्हणायचंय. नाउन क्लॉज. नाउन क्लॉजचं अजून एक एक्झाम्पल्स या ठिकाणी तुमच्यासाठी बघा. दॅट यू हॅव कम प्लीजेस मी. तर दॅट यू हॅव कम हा सबऑर्डिनेट क्लॉज आहे. यालाच आपण डिपेंडंट क्लॉज म्हणतो कारण की तो इंडिपेंडंट क्लॉजवर डिपेंड असतो. सब्जेक्ट आहे, व्हर्ब आहे. हेल्पिंग वर्बचं काही गरज नसते, इथं आहे म्हणून इथे हेल्पिंग वर्ब असं मी तुम्हाला म्हटलेलं आहे. तर हे पूर्ण ह्या ठिकाणी जोडलं जाणार आहे ते इंडिपेंडंट क्लॉजशी आणि हे नाउन सारखं काम करतंय म्हणून हा जो क्लॉज आहे तो नाउन क्लॉज. विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या लक्षात आलं असेल की नाउन क्लॉज हा ॲक्ट्स करतो नाउन सारखं, काम करतो नाउन सारखं. आता आपण ॲडजेक्टिव्ह क्लॉज पाहूया. ॲडजेक्टिव्ह क्लॉजमध्ये देखील ग्रुप ऑफ वर्ड्स असतं, सब्जेक्ट आणि व्हर्बचं कॉम्बिनेशन असतं. सर्वात महत्त्वाची गोष्ट ॲक्ट्स ॲज ॲन ॲडजेक्टिव्ह. तो जो क्लॉज असतो तो ॲडजेक्टिव्ह सारखं काम करतो. तुम्हाला सर्वांना तर नाउन माहिती आहे, व्हर्ब माहिती, ॲडव्हर्ब माहिती, या सगळ्या गोष्टी पार्ट्स ऑफ स्पीचमध्ये तुम्हाला माहीत आहेतच. डिस्क्राईब नाउन. ॲडजेक्टिव्ह काय करत असतं डिस्क्राईब नाउन, नाउन विषयी अधिकची माहिती सांगतं, त्याचं वर्णन करतं. पाहूया. द अम्ब्रेला विच हॅज अ ब्रोकन हँडल इज माइन. इज माइन या ठिकाणी पहा विच हॅज अ ब्रोकन हँडल हे आहे, हा एवढा मोठा आहे सबऑर्डिनेट क्लॉज. यालाच आपण डिपेंडंट क्लॉज असं म्हणतो. डिपेंडंट
क्लॉज असं म्हणतो, डिपेंडंट क्लॉज. आणि हा डिपेंडंट क्लॉज कुणाविषयी माहिती सांगतोय, तर अम्ब्रेला या नाउनविषयी माहिती सांगतोय, म्हणून हा झाला ॲडजेक्टिव्ह क्लॉज. नेक्स्ट अजून एक एक्झाम्पल पाहूया. ही मेट अ गर्ल whose eyes were blue. तो whose eyes were blue हा झाला सबऑर्डिनेट क्लॉज, म्हणजेच डिपेंडंट क्लॉज. याला सबऑर्डिनेट क्लॉज असं देखील म्हणता येतं, सबऑर्डिनेट क्लॉज. आणि हा विषय कुणाच्या माहिती सांगतोय, तर गर्ल या नाउन विषयी, म्हणून हा झाला ॲडजेक्टिव्ह क्लॉज. सबऑर्डिनेट क्लॉज मध्ये हा झाला ॲडजेक्टिव्ह क्लॉज. तर तुम्हाला ॲडजेक्टिव्ह क्लॉज या ठिकाणी समजलं असेल. आपण ॲडव्हर्ब क्लॉजचं एक एक्झाम्पल पाहूया आणि ॲडव्हर्ब क्लॉज पण या ठिकाणी पाहूया. ॲडव्हर्ब क्लॉजमध्ये सेम ग्रुप ऑफ वर्ड्स असणारे, सब्जेक्ट आणि वर्ब यांचं कॉम्बिनेशन असणारे, सर्वात महत्त्वाची गोष्ट ॲक्ट्स ॲज ॲन ॲडव्हर्ब. ॲडव्हर्ब सारखं काम करतं. कशाला मॉडिफाय केलेलं असतं ॲडव्हर्ब, तर व्हर्बला मॉडिफाय केलेलं असतं, किंवा ॲडजेक्टिव्हला मॉडिफाय केलेलं असतं, किंवा ॲडव्हर्बला मॉडिफाय केलेलं असतं. फॉर एक्झाम्पल पहा, दे रेस्टेड व्हेन द इव्हिनिंग केम. द व्हेन द इव्हिनिंग या ठिकाणी तुम्हाला सबऑर्डिनेट क्लॉज दिसतो. मग या ठिकाणी व्हेन द इव्हिनिंग हे कशासारखं काम करते, तर ॲडव्हर्ब सारखं काम करते, म्हणून या क्लॉजला आपण ॲडव्हर्ब क्लॉज असं म्हणायचं. मग या ॲडव्हर्ब क्लॉजचे खरं तर 9 प्रकार पडतात. मग ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ टाईम, ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ रिझन, ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ प्लेस, असे 9 प्रकार पडत असतात. ते आपण डिटेलमध्ये पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की क्लॉजेस काय असतं. क्लॉजेसचे मुख्य 2 प्रकार, डिपेंडंट आणि इंडिपेंडंट. जो डिपेंडंट क्लॉज आहे त्याला सबऑर्डिनेट क्लॉज म्हणतात, आणि सबऑर्डिनेट क्लॉजचे 3 प्रकार असतात, नाउन क्लॉज, ॲडजेक्टिव्ह क्लॉज आणि ॲडव्हर्ब क्लॉज. तर ते देखील त्याचे एक्झाम्पल्स आपण एक एक पाहिले आहेत. पुढील व्हिडिओमध्ये आपण नाउन क्लॉज, त्याचे प्रकार आणि एक्झाम्पल्स पाहणार आहेत. त्याचप्रमाणे ॲडजेक्टिव्ह क्लॉज आणि त्याचे एक्झाम्पल्स पाहणार आहेत. ॲडव्हर्ब क्लॉज आणि त्याचे टाईप्स, त्याचे एक्झाम्पल्स आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहेत. तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे धन्यवाद. थँक्स अ लॉट ऑफ यू.